वडूज येथे जागतिक महिला दिन साजरा। बिलोली तालुक्यातील वडूज ग्रामपंचायत कार्यालय येथे महिला दिनाचं औचित्य साधत दिनांक 8 मार्च या दिवशी महिला मेळावा व महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी बार्टी प्रकल्पाच्या समतादूत सौ शारदा माळे मॅडम व महावितरणाच्या श्रीमती अर्चना मनुरे, ग्राम संघाच्या महिला अध्यक्षा सौ लहिजाबाई दावलेकर, सीआरपी सौ शशिकला भंडारे, ग्राम महसूल सहाय्यक विभागाच्या सौ सुरेखा इबितवार, अंगणवाडी सेविका सौ शिंदे मॅडम, अंगणवाडी सेविका कांताबाई जंगमवाड, आशा वर्कर सौ ललिता गुजरवाड, आशा वर्कर जयश्री दुगाणे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सौ संगीता दावलेकर, आरोग्य विभाग छगनबाई कडबे, सौ रसिकाताई कटारे, सौ नागमणी दुगाणे, सौ लता दावलेकर व बडूज गावातील महिला बचत गटातील महिला उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजन बडूर गावाच्या महिला सरपंच सौ चेतना मोहन जाधव यांनी केले होते। या कार्यक्रमाला परिश्रम ग्रामपंचायत सेवक प्रकाश सोनटक्के व गोपाळ तोटरे यांनी घेतला। यावेळी अनेक महिलांनी महापुरुषांच्या गीताने व विचाराने भाषणे गीते गाऊन महिला दिन साजरा करण्यात आला। उपस्थित सर्व महिलांचे आभार सौ चेतना मोहन जाधव यांनी आभार व्यक्त केले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नंदकुमार स्वामी बडूरकर। प्रकारची प्रथा होती आणि टोटल गेले। या संविधानामुळे आपल्याला शिक्षण मिळालं, कोणी काय झालं। आधी सती जात होती, नवरा मेल्या तर आज एक विधवा महिला राष्ट्रपती आहे आणि कालपूर्वाचं उदाहरण उपमुख्यमंत्री मेल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी त्याची महिला उपमुख्यमंत्री झाली। हे संविधानामुळे मिळाले। म्हणून आजचा उद्देशच असा होता की आपल्याला माहित झालं पाहिजे या महिला दिनानिमित्त आपल्याला अधिकार कुठून मिळाले, कसे मिळाले, हे सगळं तुम्ही व्यक्त केल्या, माझ्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी व्यक्त केल्या। खरंच असंच सहकार्य राहू द्या। आभार मानते। मॅडम पण आलेत आणि माझ्या गावातले सर्व कर्मचारी रविवार असताना सुद्धा आले। सगळ्यांचे मी आभार मानते। कार्यक्रम संपला असं जाहीर करते, पण आपल्याला शपथ घ्यायची आहे, शपथ घ्यायची आहे याच्यावर। आणि महिला म्हणल्याच्या नंतर कसं असते, देवा असते। काय चांगलं झालं मला बरं वाटणार, मध्ये काय चांगलं झालं त्या बरं वाटणार, हे असं चालत राहते। पण तसं व्हायला नाही पाहिजे म्हणून एक शपथ आहे, त्याच्यातून बाहेर पडून कोणी महिला असेल तिला सहकार्य करण्यासाठी आपण एकजूट राहायला पाहिजे। आपण उठून ही शपथ घेतो।